संविधान खरंच बदलतं का? खरंच संविधान बदलता येतं का? त्यांना असं वाटतं की सरकार हे सर्वोच्च न्यायालयाला मॅनेज करतं. पक्ष बदलला की घटना बदलली असं होऊ द्यायचं नसेल. आज ही न्यायमूर्तींची खुर्ची सोडतात आणि उद्या लगेच पक्षांची खुर्ची घेतात. एखाद्या हायकोर्ट किंवा सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींनी घटनेविरोधी काही कृत्य केलं तर नमस्कार, मी दीपक दराडे. फॉर द पीपल न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. मुद्द्यावर बोलू हा जो आपला मुलाखतीचा विशेष कार्यक्रम आहे, यामध्ये आज आपण लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं अतिशय महत्त्वपूर्ण जो विषय चर्चेला आला त्या संदर्भात बोलणार आहे. म्हणजे सत्ताधारी भाजप असेल, मोदी सरकार असेल, NDA असेल किंवा विरोधक इंडिया आघाडी असेल, एक विषय हा अत्यंत चर्चेला आला आणि तो होता संविधान खरंच बदलणार आहे का? म्हणजे मोदी सरकारला 400 पार का पाहिजे आणि त्यांना 400 पार का नाही द्यायचं, तर ह्या अनुषंगानं ती सगळी चर्चा होती. पण खरंच संविधान बदललं जातं का? ते इतकं तकलादू आहे का? आपली काय प्रोसेस आहे संविधानाची? आपल्याला किती माहिती आहे याच्याबद्दल? आणि मग आपण सर्रासपणे जे व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीमध्ये जे काही आपल्याला येतं ते आपण पुढं फॉरवर्ड करतो. परंतु मूळ हा मुद्दा खरं तर आज आपल्याला समजून घ्यायचा आहे. आणि हे समजून घेण्यासाठी आपल्यासोबत आहेत ज्येष्ठ कायदे पंडित ॲडव्होकेट सुधाकर आव्हाड सर. आपलं मनापासून स्वागत आहे सर. धन्यवाद. मी जे विश्लेषण आता केलेलं आहे, संविधान खरंच बदलतं का? म्हणजे गल्लीपासून दिल्लीपर्यंत जी चर्चा 2024 लोकसभा निवडणुकीत आहे ती या मुद्द्यावर आहे. आता उद्या 7व्या टप्प्यातलं शेवटचं मतदान पार पडत आहे. तोपर्यंत आपला व्हिडिओ मतदान होऊन जाईल आणि आपला व्हिडिओ पब्लिश होईल. खरंच काय, मी इतकी वर्ष तुम्ही तपश्चर्या केली संविधानावरतीच, तुम्ही काय सांगाल याविषयी? माझं स्वतःचं असं मत आहे की आपण रोज आता तुमच्या माध्यमातून पाहतोय की संविधान बदललं जाणार आहे. म्हणजे नेमकं काय आणि खरंच संविधान बदलता येतं का? तर होय, भारतीय राज्यघटनेमध्ये परिच्छेद किंवा कलम 368 घातलेलं आहे, जे आपण आफ्रिकन राज्यघटनेतनं घेतलेलं आहे. तिथून आपण ते बॉरो केलेलं आहे आणि आपल्याला सुटेबल असं मॉडिफिकेशन करून आपण ते आपल्या राज्यघटनेत अंतर्भूत केलेलं आहे. ते जे आर्टिकल आहे कलम 368, त्या आधारे संसदेला ह्या सध्याच्या घटनेमध्ये बदल करता येतो. परंतु तो कशासाठी करायचा? घटना कशासाठी? यासाठी घटना समितीमध्ये फार सुंदर विश्लेषण झालं होतं. संविधान समितीनं, ज्याच्यामध्ये 292 लोक 2 वर्ष 11 महिने आणि 18 दिवस सतत काम करत होते. आणि कोण होते लोक? जवाहरलाल नेहरू, लाल बहादूर शास्त्री, वल्लभभाई पटेल, अशा उंचीचे लोक होते की अशा याच्यातला प्रत्येक माणूस पंतप्रधान होण्याच्या योग्यतेच होता. असे 292 लोक जेव्हा इतके वर्ष काम करत होते, त्यांनी किती विचार केला असेल. आणि त्यांनी ही घटना काय असावं, घटना घटनेसाठी आहे का लोकांच्यासाठी आहे, किंवा वेदर दिज आर मीन्स टू ॲन एंड और वेदर इट इज अन एंड इन इट सेल्फ. घटना साध्य आहे किंवा साधन आहे, हा खरा मूळ विचार तिथे होता. आणि त्यांनी तेव्हाच ठरवलं, घटना हे काही साध्य नाही, हे साधन आहे. ह्या साधनातून, ह्या मार्गातून कुठे पोहोचायचं आहे आपल्याला? तर आपल्याला पोहोचायचं आहे 2 गोष्टी त्यांनी ठरवल्या होत्या. काय पाहिजे याच्यातून? तर वर्ल्ड पीस अँड द वेलफेअर ऑफ मॅनकाइंड. जगभर शांतता नांदावी. एवढंच नव्हे तर नागरिकांचं आणि सर्वच मानवजातीचं भलं व्हावं. जर का भारतातील नागरिकांचं भलं व्हायचं असेल, त्यांचं वेलफेअर जर आपल्याला साधायचं असेल, तर त्यासाठी ही राज्यघटना आहे. मग त्यासाठी तुम्हाला बदल करता येतील. भारताच्या लोकांच्या भल्यासाठी ह्या घटनेमध्ये काही बदल करायचे असतील तर ते करायला आर्टिकल 368 पार्लमेंटला पूर्ण मुभा दिलेली आहे. परंतु हे करताना एक मर्यादा घालून दिलेली आहे. ही मर्यादा तिथे नसून ही मर्यादा सुप्रीम कोर्टाच्या एका निकालपत्रात आहे. अशाच प्रकारची गोष्ट एकदा सर्वोच्च न्यायालयाच्या समोर आली होती आणि संसदेला, ह्या सार्वभौम संसदेला ह्या भारतीय राज्यघटनेमध्ये किती बदल करता येतील, काय काय बदल करता येतील. उदाहरणार्थ, उद्या पार्लमेंटने ठरवलं की आम्हाला सर्वोच्च न्यायालय नको, आम्हाला हायकोर्ट नको, आम्हाला गव्हर्नरचं पद नको. करता येईल का? करता येणार नाही. तर त्या केसमध्ये, त्या केसचं नाव होतं केशवानंद भारती विरुद्ध केरळ सरकार आणि वगैरे. हा जेव्हा निकाल आला केशवानंद भारतीचा, तेव्हा भारतामध्ये ऐतिहासिक निकाल होता.
याच्या आधी कधी 2 न्यायमूर्ती बसायचे, कधी 5 न्यायमूर्ती बसायचे. शेवटच्या केसमध्ये 11 न्यायमूर्ती बसले होते. आणि हा मुद्दा कायमस्वरूपी निकालात काढण्यासाठी माननीय सर्वोच्च न्यायालयाचे 13 न्यायमूर्ती सतत 6 महिने एकच केस ऐकत होते. आणि ती होती केशवानंद भारती. हे केशवानंद भारती हे एका मठाचे मठाधिपती होते केरळमधल्या. आणि जेव्हा सेलिंगचा कायदा आला, जमीन सेलिंगचा कायदा आला, तेव्हा असं ठरलं होतं की सेलिंग जास्त असलेल्या जमिनी काढून घ्यायच्या. आणि मग तेव्हा केशवानंद भारतींनी हा मुद्दा सर्वोच्च न्यायालयापर्यंत नेला. आणि मग तिथे उपस्थित झालं की संसदेला घटना बदलता येईल असं घटनाकर्त्यांनी सांगितलंय, असं डॉक्टर आंबेडकरांनी सांगितलंय. पण बदल करायचा म्हणजे काय करायचं? उद्या घटनाच नको असा बदल करता येईल काय? म्हणजे थोडक्यात असा बदल करताना त्याला काही पेरीफेरी किंवा काही मर्यादा असावी किंवा नसावी, याच्यासाठी ही केस मार्गदर्शक ठरली. आणि त्यात सर्वोच्च न्यायालयाच्या 13 न्यायमूर्तीच्या बहुमता खंडपीठानं सांगितलं की पार्लमेंटला असे अधिकार आहेत. पार्लमेंट राज्यघटनेमध्ये आर्टिकल 368 अन्वये बदल करू शकतील. मात्र असं करत असताना घटनेची मूलभूत चौकटीच्या बाहेर जायचं नाही. म्हणजेच थोडक्यात संसदेला एक लिमिट घालून ठेवलंय. कशाच्या बाहेर जायचं नाही? मूलभूत चौकटीच्या बाहेर जायचं नाही. आणि गेलात तर जर का उद्या संसदेनं मिळालेल्या खूप मताच्या जोरावरती, असं घटकाभर आपण गृहीत धरू की इकडे 545 खासदार असतात, राज्यसभेमध्ये 250 खासदार असतात, असं घटकाभर आपण गृहीत धरू की हे सगळे एकाच पक्षाचे आले. होत नाही असं, पण आले समजा. आणि मग त्याने ठरवलं आता घटनेमध्ये आपण मूलभूतच बदल करून टाकू, घटनेची मूलभूत चौकटच बदलून टाकू. शक्य आहे काय? आणि हे शक्य नाही. हे माझं मत नव्हे, हे माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या 13 न्यायमूर्तींनी त्या घटनापीठानं सांगून टाकलंय. तुमच्याकडे कितीही बहुमत असलं तरीही चौकटीच्या बाहेर जायचं नाही. आणि म्हणून तुमच्या प्रश्नाचं उत्तर असं आहे, आपण मला विचारलं की अशी जर का खूप बहुमत आलं तर ही घटना बदलू शकते काय? घटनेतला बदल लोकांच्या वेलफेअरसाठी, लोकांच्या भल्यासाठी, समाज हितासाठी जेवढा आवश्यक आहे तेवढा तुम्ही करू शकता. पण हे करण्याच्या नादामध्ये राजकीय किंवा अन्य कोणत्या कारणासाठी घटनेची चौकट बदलायला तुम्ही गेलात, चौकटीला हात घातला की सुप्रीम कोर्टमध्ये येणार. आणि भारतीय राज्यघटनेमध्ये अशी 2 कलम आहेत, कलम 141 आणि 142. माननीय सर्वोच्च न्यायालयाला सर्वोच्च अधिकार दिलेत. जर का आपल्या संसदेने असा एखादा कायदा केला की ज्याद्वारे घटनेची मूलभूत चौकटच बदलते, ढाचाच बदलतो, त्याची बैठक बदलते, मग मात्र सर्वोच्च न्यायालय सोडत नाही. आणि मग ते सांगणार की तुमची ही कृती घटना बाह्य आहे आणि म्हणून ती रद्द केली जाते. म्हणजे एखादी कृती किंवा धाडस जर का राज्यकर्त्यांनी केलं, जर का संसदेने केलं, तरीही त्याला सुप्रीम कोर्ट त्याला लगाम लावणार, ते थांबवणार. असं केलं तरीही ते रद्द करण्याचे अधिकार सर्वोच्च न्यायालयाला कोणी दिलेत? घटनाकर्त्यांनीच दिलेत. त्यांना माहिती होतं भविष्यामध्ये आम्ही जो अमृतकुंभ निर्माण केलेला आहे, इतकं विचारमंथन आम्ही केलेलं आहे आणि ह्या विचारमंथनातून आमच्या नागरिकांना अशी आम्ही बहुमोल घटना दिलेली आहे. उद्या जर का पात्र लोक आले नाहीत आणि अपात्र लोकांच्या मध्ये ही घटना गेली तर काय होईल देशाचं? आणि परत परत घटना समिती नाही, एकदाच घटना समिती होते, पुन्हा आपल्याला घटना समिती नेमता येत नाही. मग बदललेली घटना कोण देणार? आपल्या त्या पूर्वजांनी, म्हणजे घटना समितीतील पूर्वजांनी, इतके ज्येष्ठ लोकांनी अशा प्रकारची घटना लिहून ठेवली की ती चिरंतर चिरायू राहणार आहे. जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत भारताची राज्यघटना राहील, तोपर्यंत भारत देश राहील. म्हणजे थोडक्यात त्या लोकांनी पुढे कितीही पात्र अपात्र कोणीही येवो, ह्याच्या आधारे तुम्ही पुढे जा असं घालून ठेवलं. पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री कोर्सच्या माध्यमातून परिपूर्ण राजकीय नेतृत्व घडवणारं आणि प्राध्यापक राहुल कराड यांच्या संकल्पनेतून साकारलेलं भारतातील पहिलं इन्स्टिट्यूट MIT स्कूल ऑफ गव्हर्नमेंट प्रेझेंट्स जागर लोकशाहीचा. तुमच्या या विश्लेषणातून 2 गोष्टी समोर येतात की घटना आपण बदलू शकतो, पण घटना ही मूलभूत जो तिचा ढाचा आहे तो आपण बदलू शकत नाही. पण आता जी चर्चा सुरू आहे बघा, म्हणजे आपण निवडणूक आयोग नियुक्त करण्याची जी समिती आहे त्याच्यामधून आपण सरन्यायाधीशांना काढून टाकलं. दुसरी गोष्ट, राम मंदिराचा जो निकाल आला त्या संदर्भात त्यावेळी जे सरन्यायाधीश होते त्यांची पुढं कुठं नियुक्त झाली? राज्यसभेवरती नियुक्ती झाली. ह्या ज्या काही घटना आहेत त्या अनुषंगानं लोकांना असं वाटतं की हा जो काही लोकशाहीचा जो ढाचा आहे, म्हणजे आपला आयोग होता तो आयोग गेला आणि तिथं नीती आयोग आला. म्हणजे या
या सगळ्या गोष्टींमुळं लोकांमध्ये संभ्रम निर्माण आहे. तर आता तुम्ही मूलभूत गोष्टी, मूलभूत ढाचा जो हा सांगताय आणि काही घटना बदलू शकतात असंही सांगताय. तर याला कसं बघणार तुम्ही? हे लोकांच्या मनामध्ये संभ्रम आहेत. होय. तो जो आपण मगाशी सांगितलं की न्यायमूर्तींच्या संबंधाने, त्या संबंधाने मी भाष्य करतोच आहे. पण आधी मूलभूत चौकट म्हणजे काय हे बघितलं पाहिजे. नुसतं मूलभूत चौकट बदलायचे नाही एवढं सांगून काय चालणार नाही. घटनेमध्ये अशा काही गोष्टी आहेत की ते बदलल्या की घटना बदलेल. उदाहरणार्थ आपल्याला स्वतंत्र निष्पक्ष न्यायसंस्था हवी, बदलायचं नाही. किंवा आपल्याला जे फेडरल स्ट्रक्चर दिलंय, इंडिया दॅट इज युनियन ऑफ स्टेट्स म्हणजेच भारत. जर का आपण आर्टिकल 1 वाचलं तर आपण तिथेच म्हटलंय इंडिया दॅट इज भारत. म्हणजे थोडक्यात ह्या गोष्टी तुम्ही बदलायच्या नाहीत, न्यायसंस्था बदलायची नाही. त्याचप्रमाणे तुम्ही न्यायसंस्थेसोबत हे जे फेडरल आणि स्टेट स्ट्रक्चर आहे हेही बदलायचं नाही. म्हणजे भारताचं जे एकूण स्ट्रक्चर आहे ना, याच्यात तुम्ही नाही बदल करायचे. मग मात्र किरकोळ बदल इकडे तिकडे पाहिजे असतील तर ते तुम्हाला करता येतील. उदाहरण म्हणून सांगतो, आपली ही राज्यघटना, ह्या भारतीय राज्यघटनाकर्त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते. त्याच्यामध्ये सर BN राव नावाचे ज्येष्ठ घटनाकर्ते होते. आपल्याला माहिती असेल, बरेच भारतीय लोकांना माहिती नाही. सर BN राव यांनी ब्रह्मदेशाची राज्यघटना पण लिहिलेली आहे. हे सर BN राव कलेक्टर होते. ते सर BN राव हे काश्मीरचे मंत्री होते. ते हायकोर्टाचे जज होते. नंतर ह्या 292 इतक्या ज्येष्ठ लोकांना सल्लागार होते. आणि देश स्वतंत्र झाल्यानंतर आंतरराष्ट्रीय कोर्टामध्ये भारतातर्फे आंतरराष्ट्रीय जज पण होते. इतक्या ज्येष्ठ लोकांनी असे सल्ले दिले आणि त्याच्यातून हे चर्चा होऊन आणि त्याच्यातून ह्याची निर्मिती झाली. तेव्हाच त्यांना माहिती होतं की ही जी आपण गोष्ट करून देत आहोत ही चिरंतर जर राहायची असेल, जर का पुढे पक्ष बदलला की घटना बदलली असं होऊ द्यायचं नसेल, तर आपण आता काही बेसिक गोष्टी ठरवल्या पाहिजेत. आणि म्हणून ज्या गोष्टीवरती देशाचं भवितव्य अवलंबून आहे, ज्या गोष्टीमुळे भारताचं राजकारण बदलणार आहे, अशा गोष्टी तुम्ही करायच्या नाहीत. राजकारण करा, ते करायलाच पाहिजे. पक्ष निवडून आणा, करायलाच पाहिजे. पण हे करताना नागरिकाचे हक्क असतील किंवा राज्याचं स्ट्रक्चर असेल किंवा मूलभूत हक्क असतील, याला तुम्ही बदलायचं नाही. आणि सुप्रीम कोर्टाने आणखी एक गोष्ट करून ठेवली की मूलभूत चौकट म्हणजे काय हे त्यांनी सांगितलंय. आम्ही फक्त उदाहरणं दिलीत, हे काय आम्ही फायनली सांगितलेलं नाही. जर का तुम्ही अशी एखादी चूक केली, अशी एखादी कृती केली, तेव्हा आम्ही ठरवू हे मूलभूत चौकटीत येतं का येत नाही. म्हणजे आज एखादी लेखी गोष्ट नसली तरीही पार्लमेंटनं केली, संसदेने केलेली अशी एखादी गोष्ट बेसिक स्ट्रक्चरच्या विरुद्ध आहे किंवा नाही हे पहिलं ठरवतील. आणि बेसिक स्ट्रक्चरची विरुद्ध असेल, मूलभूत चौकटीच्या बाहेर असेल, मग काय करतील, रद्द ठरवतील. म्हणजे ती पॉवर अल्टिमेटली कुणाकडे आहे तर सर्वोच्च न्यायालयाकडे आहे. या सगळ्या प्रकारात आपण एक प्रश्न विचारला, तो याच्याशी थोडा विसंगत होता, पण मला तो इथे सांगायला पाहिजे. ह्या सगळ्या घटनेचा जर अभ्यास केला ना, तर घटनेच्या विचारवंतांना काय आवडत नाही त्याचं मला सांगतो. मीही ह्याच विषयामध्ये PhD केली, घटनेमध्येच. काय आवडलं नाही मला ते सांगतो. घटना समितीमध्ये तेव्हा चर्चा चालू होती की तुम्ही काय म्हणता आहात, आम्हाला स्वतंत्र न्याय व्यवस्था हवी, इंडिपेंडंट ज्युडिशरी हवी. बरोबर आहे. मग जर का तुम्हाला स्वतंत्र न्याय संस्था हवी तर आमच्या जजेस हे स्वतंत्र न्यायबुद्धीचे असले पाहिजेत. आहेतच. हायकोर्ट, सुप्रीम कोर्ट इथे जे इतकी उत्तुंग व्यक्तिमत्व त्या खुर्चीचा सन्मान करतात ते खरोखरच उच्च दर्जाचे असतात. तेव्हा ह्या समितीमध्ये, आमच्या संविधान समितीमध्ये 9 डिसेंबर 1946 ते 26 नोव्हेंबर 1949 ह्या दरम्यान, या कालावधीत ज्या अनेक चर्चा घडल्या, त्यातली एक चर्चा होती की आमचे हे हायकोर्टाचे न्यायाधीश आणि सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश निवृत्त झाल्यावर त्यांनी कोणतीही पोस्ट स्वीकारू नये. त्याच्याशिवाय ते निष्पक्ष कसे राहतील. आपण तर एक छोटंसं उदाहरण दिलं, पण त्याच्यात आणखी एक सिरियस उदाहरण नुकतंच बंगाल प्रांतात घडलं. एक सुप्रीम हायकोर्टाच्या ॲक्टिंग न्यायमूर्तींनी आज राजीनामा दिला आणि उद्या एक पक्ष जॉईन केला. मग काय हे एका दिवसात घडलं असेल का? आज राजीनामा दिल्यानंतर त्यांना कोणत्या तरी पक्षाला विचारायला, चर्चा करायला काही कालावधी जाण्याची शक्यता आहे. ते मात्र आज ही न्यायमूर्तींची खुर्ची सोडतात आणि उद्या लगेच पक्षांची खुर्ची घेतात. याचा अर्थ काय झाला पाहिजे, असला पाहिजे, न्यायमूर्ती असताना चर्चा घडली असली पाहिजे. आणि ह्याला घटना समितीमध्ये 2 तट पडले होते. काहींचं म्हणणं होतं, अरे ह्यांना खरंच निष्पक्ष ठेवायचं असेल तर निवृत्तीनंतर यांनी काहीही पद स्वीकारायला नको. आणि म्हणून ही जी गोष्ट होती दुर्दैवानं खूप चर्चा झाली,
परंतु शेवटी असं ठरलं की असू द्या, पद ठेवल्याने काय बिघडणार नाही आणि ते असू देत. खरं ते नसायला हवं होतं असं अलीकडे काही विचारवंताचं म्हणणं आहे. एक छोटं उदाहरण तुम्हाला सांगतो. बहरुल इस्लाम नावाचे एक सुप्रीम कोर्टाचे जज होते. ते आधी हायकोर्टाचे जज होते. नंतर इंदिरा गांधीच्या अत्यंत जवळीक असलेले ते ग्रस्त होते. मग नंतर त्यांना लोकसभेमध्ये खासदार म्हणून घेण्यात आलं. पण ते तिथे रमले नाहीत. मग त्यांना परत सुप्रीम कोर्टात डायरेक्ट नेमण्यात आलं. सुप्रीम कोर्टात डायरेक्ट नेमता येत नाही. खूप अनुभवी लोक असतात, पण केवळ पक्षाची मर्जी म्हणून किंवा अन्य गोष्टीमुळे हुशारता होताच ते त्यासाठी पात्र असतीलच. पण राजकीय पूर्वपीठिका असताना सुद्धा त्यांना तिथं नेमलं गेलं. नेमलं. त्यानंतर त्यांनी त्या पदाचा पण राजीनामा देऊन टाकला आणि त्यानंतर ते पुन्हा राज्यसभेत पुन्हा लोकसभेत आले. म्हणजे थोडक्यात हा जो न्यायालयाकडनं राजकारणात आणि राजकारणाकडनं पुन्हा न्यायालयात हा जो प्रवास होतो आहे ना, हा लोकांना संशयाच्या कडे नेण्याचा घडतो. आणि म्हणून असं म्हटलं जातं की आज रिटायर झालेल्या न्यायमूर्तींना अशी महत्वाची पदं मिळू नयेत. एक चर्चेनं बघामध्ये एक कार्टून आलेलं होतं की तुम्ही न्यायमूर्ती पदाच्या वरनं बाहेर पडलात की लगेच गव्हर्नरचं पद दिलं जातं. मग हे द्यावं का देऊ नये, ही मात्र खरी वादाची किंवा चर्चेची गोष्ट आहे. खूप विचारवंत याच्यावर डिबेट होऊ शकतं. पण आता आणखी एक त्याच्यातनं क्लुप्ती निघालेली आहे. त्याला म्हणतात कुलिंग ऑफ पिरियड. कुलिंग ऑफ पिरियड म्हणजे काय की तुम्ही आज निवृत्त झाला, मग थांबा ना 2 वर्ष काहीच करू नका आणि मग 2 वर्षांतर ह्यांना नेमा. आज तर आम्ही 1 दिवसही थांबत नाहीत. म्हणजे थोडक्यात हा जो घटना समितीत मूळ चर्चेला विषय आला होता तो पुन्हा आज येतो आहे की असं व्हायला नको होतं किंवा असं करू नये. सैन्य आणि क्रीडा क्षेत्रात करिअर करायचे? नेताजी सुभाषचंद्र बोस सैनिकी निवासी शाळा पुणे. ॲडमिशनसाठी संपर्क 960 781 1662. दुसरा एक विषय इंदिरा गांधींचा विषय निघाला म्हणून त्या अनुषंगानं मला तुमच्याकडून जाणून घ्यायला खरं आवडेल की इंदिरा गांधींनी 42वी जी घटना दुरुस्ती केली आणि तिथं आपल्या घटनेमध्ये सेक्युलरिझम हा शब्द जो काही ॲड झाला, तर त्या संदर्भात सुद्धा आज म्हणजे जे आता हे विरोधामध्ये होत असलेले डिबेट आहेत, मला खरं तर तुम्ही अभ्यासक आहात म्हणून हे जाणून घ्यायचं आहे. कारण तुमच्याकडून जी येणारी गोष्ट ती खरी असेल, त्याचा खरा अर्थ असेल, म्हणून हे आमच्या प्रेक्षकांना सुद्धा समजेल की नेमकं काय झालं होतं त्यावेळी, कशामुळं इंदिरा गांधींवरती खूप हा संशयाची जी सुई आहे ती जाते. हे बघा की त्या उत्कृष्ट ॲडमिनिस्ट्रेटर होत्या, हे निर्विवाद आहे. म्हणजे मी हे का विचारतोय कारण आपण होय संविधान होय बदलता येतं की न येतं त्याच अनुषंगाने. इंदिरा गांधी ह्या सक्षम, अत्यंत धनुर्धारी अशा पंतप्रधान होत्या. अत्यंत कठीण परिस्थितीमध्ये त्यांनी आपल्या देशाला चांगली दिशा दाखवली, याच्यावरती दुमत नसावं. मात्र त्यांनी घटनात्मक ज्या गोष्टी केल्या त्याविषयी नक्कीच दुमत आहे. कारण त्यांनी जेव्हा घटनेत दुरुस्ती केली, बरोबर आहे, आणि अशी घटनेत दुरुस्ती करताना त्यांनी आपल्याला माहिती आहे जेव्हा त्या इलेक्शनला उभे राहिल्या राजनारायणांच्या विरुद्ध आणि त्यांचं इलेक्शन हे सेट असाइड केलं अलाहाबाद हायकोर्टाने, कारण करप्ट प्रॅक्टिस या कारणास्तव. आणि त्यामुळे त्या सुप्रीम कोर्टात गेल्या आणि सुप्रीम कोर्टात त्यांनी तिथे नानी पालकेवालांच्या मार्फत याचिका दाखल केली. तिथे त्यांना स्टे मिळाला. स्टे मिळाल्याबरोबर दुसऱ्या दिवशी मध्यरात्री त्यांनी इमर्जन्सी प्रोक्लेम करून टाकली. म्हणजे थोडक्यात त्यांची इलेक्शन डाऊटफुल असताना सुद्धा त्यांनी काय केलं तर आणीबाणी जाहीर करून टाकली. आणि काय केलं आणीबाणी जाहीर करून? हजारो लोकांना त्यांनी तुरुंगामध्ये डांबलं आणि त्यांनी सांगितलं की जेव्हा जेव्हा आम्ही आणीबाणी जारी करतो तेव्हा असा अर्थ होतो की तुमचे मूलभूत हक्क आता सस्पेंड झालेत. मग एक प्रवाद निर्माण झाला, हो देत मूलभूत हक्क, राईट टू प्रॉपर्टी सस्पेंड होईल, सभा घ्यायचा अधिकार सस्पेंड होईल, बाकीचे काही हक्क सस्पेंड होतील, माझा जीवनाचा जिवंत राहण्याचा हा हक्क तरी सस्पेंड होईल काय, हा वादाचा मुद्दा निर्माण झाला. आपल्याला माहिती आहे हजारो लोक तुरुंगात होते, विना चौकशी तुरुंगात होते. आज आपला साधा नियम आहे, कोणत्याही माणसाला अरेस्ट केलं तर 24 तासाच्या आत मॅजिस्ट्रेट समोर हजर करावं लागतं. या लोकांना 18 महिने कुठंच हजर केलेलं नव्हतं, कारण तेव्हा प्रोक्लेमेशन ऑफ इमर्जन्सी किंवा कलम 356 प्रमाणेची आणीबाणी अस्तित्वात होती. मग आता मुद्दा निर्माण झाला तेव्हा की राईट टू लाईफ, आमचा जीवनाचा हक्क, हा आपल्याला कलम 21 दिलाय. एक ओळीचं कलम आहे तुम्हाला सांगतो. पण सुप्रीम कोर्टाच्या वकिलांच्या लायब्ररीमध्ये अख्खी एक लायब्ररी फक्त एका आर्टिकलवर आहे. ती आर्टिकल एका ओळीचं आहे, नो पर्सन शॅल बी डिप्राइव्ड ऑफ हिज लाईफ अँड पर्सनल लिबर्टी एक्सेप्ट इन अकॉर्डन्स विथ द प्रोसिजर एस्टॅब्लिश बाय लॉ. इतकं एक ओळीचं आर्टिकल सुप्रीम कोर्टाने त्याला इतके छान वेगवेगळ्या पद्धतीने हाताळलंय आणि वेगवेगळे निर्णय दिलेले आहेत. मग आता हे जे लाईफ शब्द आहे तो सस्पेंड होईल काय, आणि मग
ह्याच्याविषयीचे सगळे खटले विविध हायकोर्टामध्ये गेले. 9 हायकोर्टाने सांगितलं की हे झालेली गोष्ट चुकीची आहे, तुम्हाला असं आणीबाणी जाहीर करता येईल, आणीबाणीमध्ये मूलभूत हक्क तुम्हाला सस्पेंड करता येतील, फ्रोझन कंडिशनला नेता येतील, पण राईट टू लाईफ नाही नेता येणार. जिवंत राहिले पाहिजेत नागरिक, हे तुम्हाला नाही सस्पेंड करता येणार. हे झाल्याबरोबर ह्या 9 हायकोर्टांच्या त्या निकालाच्या विरुद्ध एडीएम जबलपूर व्हर्सेस शिवकांत शुक्ला अशी केस सर्वोच्च न्यायालयात गेली. एडीएम जबलपूर व्हर्सेस शिवकांत शुक्ला, एडीएम म्हणजे आपला प्रांत ऑफिसर, प्रांत ऑफिस. दंडाधिकारी. ती केस सर्वोच्च न्यायालयात गेली आणि मग तिथे 5 न्यायमूर्ती नेमले. अत्यंत ऐतिहासिक अशी गोष्ट आहे आणि दुर्दैवी पण तितकीच आहे. आम्ही सुप्रीम कोर्टात जे कधी कधी दुर्दैवी म्हणतो ना, त्यातली ही सगळ्यात हायेस्ट केस आहे. त्या ठिकाणी 5 न्यायमूर्ती होते. तेव्हा जस्टिस A.N. रे हे सरन्यायाधीश होते. जस्टिस चंद्रचूड, सिनियर चंद्रचूड ते तेव्हा तिथे सदस्य होते. जस्टिस M.H. बेग तेव्हा सदस्य होते आणि जस्टिस भगवती तिथे तेव्हा सदस्य होते 5 पैकी. आणि 5वे होते जस्टिस हंसराज खन्ना. हे जे पहिले 4 नावं मी घेतले ना, हे यथावकाश सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश झाले. 5वे जे होते ना, तेही सरन्यायाधीश होणार होते. पण जेव्हा हा खटला सुनावणीला आला, त्याच्या आदल्या रात्री ते रात्रभर आपल्या दालनामध्ये सारखे एरझारा घालत होते. मध्यरात्री त्यांची मुलगी उठली आणि तिने विचारलं, बाबा काय भानगड आहे, आज तुम्ही रात्रभर जागे आहात आणि झोपलेले नाहीत. त्यांनी त्या मुलीला सांगितलेलं वाक्य म्हणजे घटनेचं स्पिरिट. का आपली घटना कायमस्वरूपी टिकणार, कोणी किती बलवान येऊ घटनेला काही होत नाही, त्याचं कारण म्हणजे असे न्यायमूर्ती. त्यांनी रात्री 1 वाजता आपल्या कन्येला सांगितलं, बघ बाळ म्हटले, उद्या माझी कसोटी आहे, एक तर मी सरन्यायाधीश होईल. बघा दीपकराव, अलीकडे साधा नगरसेवक व्हायचंय, आमदार व्हायचंय, खासदार व्हायचं, किती लोक कठीण काळातनं जातात. भारताचा सरन्यायाधीश, सर्वोच्च घटनात्मक पद, 3 स्तंभाचं प्रमुख व्हायचं पद. त्यांनी सांगितलं की आपल्या कन्येला, बघ बेटा मला हे तरी मिळेल, नाहीतर मग मला ह्या सगळ्यांच्या सारखं त्याला हो तरी म्हणावं लागेल. मी माझ्या तत्वाशी तडजोड करू का, मी माझ्या घटनेची प्रतारणा करू, एवढंच मला ठरवायचं. दुसऱ्या दिवशी निकालपत्र आलं. हे 4 न्यायमूर्ती एका बाजूला, इंदिरा गांधींनी केलेली आणीबाणी बरोबर आहे म्हणाले. राईट टू लाईफ कॅन बी सस्पेंडेड, कॅन बी पुट इन फ्रोझन कंडिशन. सगळे फंडामेंटल राईट ठेवा फ्रीजमध्ये. आपला जो मूलभूत हक्क आहे जीवनाचा, तोही फ्रीजमध्ये ठेवा, तोही सस्पेंड करा. मात्र हंसराज खन्ना म्हणाले, नो, असं करता येणार नाही. काहीही झालं, तुम्ही प्रोक्लेमेशन ऑफ इमर्जन्सी जरी केलं तरी राईट टू लाईफ असा हक्क आहे, तो तुम्हाला कधीही सस्पेंड करता येणार नाही. काय घडलं त्यानंतर आपल्याला माहिती आहे. त्यानंतर काय घडलं, हे निकालपत्र आलं. यथावकाश हे सिनियर मोस्ट होते, यांना ते पद मिळायचं होतं, मिळालं नाही. त्या माणसाने केवळ ह्या तत्वासाठी तडजोड केली नाही आणि काय केलं तर आपल्या घटनेला धरून असा निकाल दिला. असे न्यायाधीश जोपर्यंत आहेत, अशी न्यायव्यवस्था जोपर्यंत आहे, तोपर्यंत दीपकराव आपल्याला घाबरायची काही भीती नाही. भारतामध्ये काहीही गैर घडणार नाही. न्यायसंस्था बळकट आहे, बलवान आहे. आता हे निकालपत्र आल्यानंतर सगळ्यांना असं वाटलं, लॉयर्स वेअर शॉक्ड. अरे असं कसं काही येऊ शकतं सुप्रीम कोर्टाकडनं. ते जे पहिले 4 न्यायमूर्ती होते ना त्याच्यातले, त्यापैकी भगवती साहेब नंतर फार मोठा माणूस होता, मूलभूत हक्काचा मुख्य प्रवर्ता होता. त्यांनी त्यानंतर सांगितलं, अरे ते जजमेंट देताना जराशी चुकच झाली बरं का. जस्टिस वाय व्ही चंद्रचूड, यशवंतराव चंद्रचूड, एवढा मोठा माणूस की त्याने आतापर्यंत सुप्रीम कोर्टात सगळ्यात जास्त काळ म्हणजे 5 वर्ष ते सरन्यायाधीश राहिले. त्यांनी सुद्धा ही नंतर चूक कबूल केली. अरे त्या निकालपत्रात जर गडबड झाली, ते काही इतकं बरोबर नव्हतं. परंतु तेव्हा आणीबाणी होती, न्यूज ब्लॅकआउट होता, न्यूजपेपरमध्ये काही छापलं जात नव्हतं. आणि भारतामध्ये ह्या हंसराज खन्ना ज्यांनी आपलं सरन्यायाधीश पद लोकांच्या भल्यासाठी सोडलं, त्यांच्याविषयी बोटभर पण बातमी आली नाही, येणारच नव्हती, कोण छापतच नव्हतं. पण न्यूयॉर्क टाइम ह्या जगातल्या सर्वोत्कृष्ट म्हणजे सर्वात जास्त वाचल्या जाणाऱ्या रेप्युटेशन असलेल्या त्या दैनिकामध्ये अर्धपान यांचा फोटो छापला गेला. आणि खाली लिहिलेलं ना, तुम्ही आम्ही लक्षात ठेवलं पाहिजे, सर्व जनतेने लक्षात ठेवलं पाहिजे. ते वाक्य असं होतं की whenever in India the temple of democracy will be reconstructed, then idol of हंसराज खन्ना shall be installed. म्हणजे काय की जर का यदा कदाचित भारतात पुन्हा लोकशाहीचं मंदिर उभारलं गेलं, तर त्या देवालयामध्ये कोणाची मूर्ती बसवा, तर हंसराज खन्नाची मूर्ती बसवा. असा हा 3रा स्तंभ
हा जो तिसरा स्तंभ आहे आपण त्याला अंडर एस्टिमेट नाही करायचं, त्याला निग्लेक्ट नाही करायचं. किती बलवान राज्यकर्ता आला, किती बलवान पार्लमेंट आलं, तरी तुम्ही ह्या तिसऱ्या स्तंभाला कधीही हरवू शकत नाही. कारण त्यांच्याकडे आपल्या घटना समितीनं त्या 292 विद्वान लोकांनी अशीच पॉवर दिली, असे अधिकार दिलेत की सगळे एकत्र आले तरी सुद्धा तुम्ही ते हाणून पाडू शकता आणि चौकटीच्या बाहेर जाऊ देणार नाही. ही तर खरी. दुसरी एक चर्चा अशी नेहमी होते की जे आपल्या संविधानाने जे काही 4 पिलर उभा केले ते इंटरलिंकिंग आहेत. म्हणजे एक बंद पडला तर दुसरा चालू होतो, तिसरा बंद पडला तर चौथा काम करतो आणि कुठेही घटना ही धोक्यामध्ये येत नाही. हे आता बोलण्यापुरतं ठीक आहे, पण हे असं का? म्हणजे त्याची जी ताकद आहे, घटनात्मक ताकद, ती काय? पहिली गोष्ट आपण त्याचे 2 भाग करू. असं आहे काय? तर हो, आपण म्हणाला ते सत्य आहे. कारण आपल्या घटना समितीला इतके विद्वान लोक होते. 75 तर बॅरिस्टर्स होते त्या 292 पैकी. जगभरचे सगळे शिकून आलेली मंडळी, पॉलिटिक्सचा अभ्यास केलेली मंडळी, विविध विषयात पारंगत असलेली मंडळी, ते 2.5-3 वर्षे एकत्र बसतील म्हणजे काय करतील बघा ना. आणि मग त्यांनी जेव्हा विचार केला त्यांना पहिल्यांदा जाणवलं, अरे आपण इतके लोक बसलोत. 14 ऑगस्टच्या रात्री, 15 ऑगस्टच्या आधीच्या रात्री जेव्हा आपल्याला स्वातंत्र्य मिळालं आणि त्या दिवशी काय मिळालं तर तिकडून म्हणजे इंग्लंडच्या राणीनं आपल्याला स्वातंत्र्य दिलं. कोणाला दिले अधिकार? आपण नेहमी म्हणतो बघा, आम्हाला त्या दिवशी 15 ऑगस्टला स्वातंत्र्य मिळालं. कोणी कोणाला अधिकार दिले? कोणीतरी कोणाला दिले पाहिजेत ना. तर आपण मान्य केलं पाहिजे हे अधिकार ह्या घटना समितीला मिळाले. सगळ्यात आधी कोण सार्वभौम झालं? तेव्हा पार्लमेंट नव्हतं. त्यानंतर पार्लमेंट निर्माण होणार होतं, त्याची इलेक्शन त्यानंतर होणार होती. मग अधिकार कोणाला मिळाले? संविधान समितीला. म्हणजे सगळ्यात आधी कोण सार्वभौम झालं तर घटना समिती सार्वभौम झाली. आणि म्हणून जेव्हा घटना अंमलात आली आणि इलेक्शन 51ला यायचे होते, 49ला घटना आली, इलेक्शन 51ला यायचे होते, 49 ते 51 कोण होतं? पार्लमेंट. हंगामी पार्लमेंट म्हणून कोणी काम केलं तर घटना समिती. फार सुंदर तिथं गोष्ट चालायची. जर का घटना करायचं काम चाललं की डॉक्टर राजेंद्र प्रसाद मुख्य खुर्चीवर बसायचे, 291 लोक समोर असायचे आणि त्यांना हंगामी पार्लमेंट म्हणून एखादा कायदा करायचा ना भारतासाठी, व्ही.जी. मावळणकर तिथे बसायचे आणि ते अध्यक्ष समोर बसायचे. कायदा करताना व्ही.जी. मावळणकर, घटना करताना मग त्यांचे घटना समितीचे अध्यक्ष जाऊन बसायचे. अशा प्रकारे हा कारभार चालला होता. आपला मुद्दा असा होता ह्या सगळ्या गोष्टीमध्ये की हे सगळं होत असताना हे जे ऑटो लिमिटेशन किंवा चेक्स अँड बॅलन्सेस सिस्टीम काय ठेवली, त्यांना माहिती होतं की परत घटना समिती नेमली जाणार नाही. ही घटना समिती ही 1946ला ब्रिटिशांनी जो प्रपोजल मांडलं होतं त्याचा भाग म्हणून करण्यात आलेली होती. मात्र परत घटना समिती आहे का? नाही. कोण नेमणार घटना समिती? म्हणजे एकदाच घटना समिती ही कशी असली पाहिजे? एकदाच नेमलेल्या घटना समितीनं चिरंतर राहणारं घटनेचं अमृत दिलं पाहिजे. अमृत म्हणजे म्हणजे नष्ट न होणारं, मृत म्हणजे नष्ट होणारं, नष्ट न होणारी ही घटना तयार केलेली आहे, कधीच नष्ट होणार नाही. आणि त्यासाठी ही ऑटो लिमिटेशनची सिस्टीम. उदाहरणार्थ आपले 3 स्तंभ निर्माण केले. एक संसद लोकनियुक्त, दुसरं न्यायसंस्था आणि एक्झिक्युटिव्ह, प्रेसिडेंट, प्राईम मिनिस्टर आणि बाकीचे. हे 3 अंग तयार करून ठेवले. प्रत्येकाला बघा, आपण बारीक अभ्यास केला तर त्यांनी खूप सुज्ञपणे आपापली अंग सांगून टाकली. प्रत्येकाने आपलं स्वतंत्र काम करायचं. संसदेनं काय करायचं? कायदे करायचे भारतासाठी, वेलफेअर ऑफ द पीपल. दुसरं प्रेसिडेंट, प्राईम मिनिस्टर, काउन्सिल ऑफ मिनिस्टर्स ह्यांनी काय करायचं? पार्लमेंटने केलेल्या कायद्याची अंमलबजावणी करायची आणि भारताचा कारभार करायचा. आणि सुप्रीम कोर्ट नुसते तुमच्या माझ्यामधले खाजगी खटले नाही निकाली काढायचे. ह्या 2 विंगनी केलेलं कार्य घटनेला धरून आहे की नाही हे पण बघायचं आहे. ते सर्वोच्च न्यायालयाकडे सोपवलं. म्हणजे प्रत्येक अंगाला आपापलं काम करायला सांगितलं. पण दुर्दैवानं एखाद्या अंगाने कामच नाही केले तर आपल्या घटना समितीनं, संविधान समितीनं भरपूर सांगून ठेवलं कोणी काय करा, कोणी काय करा, आणि नाही यांनी केलं तर तेव्हा तर काय घटना समिती असणार नाही. ते जे आपले बुजुर्ग होते, आपले जे घटनात्मक पूर्वज होते, ते तर निघून गेलेले असणार काळाच्या ओघामध्ये. मग ह्या पुढच्या पिढ्यांना कोण सांगणार? ते त्यांच्या गळी कोण उतरवणार? आणि त्यासाठी घटनेत सोय करून ठेवली. घटनेत अशी सोय केली, हे 3 अंग आहेत आणि त्या 3 अंगापैकी एकाने कामच नाही केलं तर काय करायचं? उदाहरणार्थ पार्लमेंटने काय केलं पाहिजे? कायदे केले पाहिजेत, लोकहितासाठी कायदे केले पाहिजेत. नाही केले तर सुप्रीम कोर्ट असं म्हणालं, विशाखा वर्सेस स्टेट ऑफ राजस्थान किंवा विशाखा विरुद्ध राजस्थान सरकार
आपल्याला माहिती आहे की जेव्हा वर्किंग प्लेसमध्ये आपल्या भगिनींच्यावरती अत्याचार होतात किंवा त्यांचं शोषण होतं, तेव्हा त्यासाठी कोणताही कायदा पार्लमेंटने केलेला नव्हता. जेव्हा हे सुप्रीम कोर्टच्या लक्षात आलं, अरे भगिनींच्या संरक्षणासाठी असा कोणताच कायदा तुम्ही केलेला नाही, मग सुप्रीम कोर्ट म्हणाला, वी द सुप्रीम कोर्ट विल नेव्हर मेक द लॉ. आम्ही कायदा नाही करत, कायदा कोणी करायचा? संसद. परंतु जर का संसद कायदा करत नसेल, मग आम्ही काही रूल्स बनवू, आणि जोपर्यंत संसद ह्या विषयावर कायदा करणार नाही तोपर्यंत हे कायदा म्हणून अंमलात राहतील. म्हणजे सुप्रीम कोर्टाने शेवटी काय केलं तर कायदा केला. बघा अलीकडे आपण पर्यावरणाच्या केसेस पाहतो, एअर पोल्युशन पाहतो, वॉटर पोल्युशन पाहतो, आणि रोजच अवतीभोवती आपण पाहतो नद्यामध्ये सगळं प्रदूषण आणि दूषित पाणी टाकलं जातं. याविषयी भारतात कोणताच कायदा नव्हता याविषयीचा. पण याविषयी सुप्रीम कोर्टाकडे ते आर्टिकल, एक ओळीचा आर्टिकल आहे ना, शॉर्टेस्ट, की राईट टू लाईफ अँड पर्सनल लिबर्टी. मग त्याच्यामध्ये MC मेहता नावाचे एक ज्येष्ठ वकील होते सुप्रीम कोर्टाचे. त्यांनी आतापर्यंत 50 खटले सुप्रीम कोर्टात चालवले, आणि त्यांचं ते टोकन ऑफ रेकॉग्नेशन म्हणून त्यांना शेवटी पद्मश्री देण्यात आलं. त्यांनी ह्या पर्यावरणाचा कायदा पूर्ण बदलून टाकला. त्यांनी ह्या केसेस सुप्रीम कोर्टात नेल्या, आणि त्यांचं म्हणणं फार सोपं होतं. जजने विचारलं, आमच्याकडे कशाला आलात, खालच्या कोर्टात जावा. ते म्हणले, नाही, दिस इज माय राईट टू लाईफ. राईट टू लाईफ म्हणजे फक्त जगायचं का, मी फक्त श्वास घ्यायचा का, फक्त जेवायचं का? नाही, मला माझ्या क्वालिटीचं लाईफ मिळालं पाहिजे. राईट टू फ्री एअर, राईट टू पोल्युशन फ्री वॉटर, दिस इज माय राईट. आणि जर का हे कोणी व्हायलेट करत असेल, मग मात्र माझा तो राईट व्हायलेट झाला, तर मला त्याच्याबद्दल तुम्ही आता रिलीफ द्या. मग शेवटी सुप्रीम कोर्टाने अशा केसमध्ये रिलीफ द्यायला सुरुवात केली. गंगाविषयीची केस असतील, यमुनाविषयीची केस असतील, असे सुप्रीम कोर्टानं शेकडो केसेस निकाली काढल्या, आणि त्याच्यातून पर्यावरणाचा नवीन कायदा आला. शेवटी ही सगळी चपराक पार्लमेंटला मिळाली, आणि पार्लमेंटने एन्व्हायरमेंट प्रोटेक्शन ॲक्ट 1986 तेव्हा पारित केला. म्हणजे हे नाही केलं की ते काम करणार. म्हणजे थोडक्यात आपल्या विचारलेल्या प्रश्नाच्या बाबतीत एक अंग काम करत नसेल, दुसरं अंग काम करेल. पण कधी कधी असंही होऊ शकतंय की एक अंग जरा ओव्हर ॲक्टिव्ह झालंय, म्हणजे तुम्हाला मर्यादा दिली, हे एवढं एवढं करा, नाही केलं तर सुप्रीम कोर्ट करेल. पण एखाद्या अंगाने जरा जास्तच काम केलं तर, मग जास्त काम केलं तर घटनेमध्ये कलम 13 लिहिलंय, आणि त्या कलमाच्या सोबत आर्टिकल 226, 227 आणि आर्टिकल 32. ह्या 32 आर्टिकल आहे ना, हे 32 आर्टिकल हे मॅजिक आहे. जेव्हा पूर्ण राज्यघटना लिहून झाली, आणि ती राज्यघटना लिहून झाल्यानंतर डॉक्टर B.R. आंबेडकरांना, त्या महामानवाला, एकाने प्रश्न विचारला की तुम्हाला ह्या राज्यघटनेच्या ह्या एवढ्या सगळ्या आर्टिकलपैकी कोणचं आर्टिकल फार प्रिय आहे? किती अवघड गोष्ट. त्यांनी सगळं लिहिलंय, आणि त्या माणसाला तुम्ही विचारलं की ह्या सगळ्यापैकी तुम्हाला नेमकं काय आवडलंय, आणि त्यांनी सांगितलं की ह्या सगळ्यांच्यापैकी, ह्या 395 आर्टिकलपैकी माझ्या आवडीचं आहे आर्टिकल 32. आर्टिकल 32 काय सांगतं की जर का तुमच्या मूलभूत हक्काचं उल्लंघन झालं तर तुम्हाला डायरेक्ट सुप्रीम कोर्टात जाता येईल. मधल्या आदल्या कोणत्या कोर्टात जायची गरज नाही. म्हणजे तुम्हाला तुमचे हक्क संवर्धन करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा हक्कही मूलभूत हक्क ठेवला आहे, आणि म्हणून त्यांना तो सगळ्यात प्रिय होता. ह्या सगळ्या गोष्टीमुळे काय घडतं तर उद्या संसदेनं किंवा एक्झिक्युटिव्हनं कोणताही असा अतिरेकी निर्णय घेतला तर आपोआपच तो कुठे जातो तर सुप्रीम कोर्टात जातो, आणि तो रद्द होतो. अशी ही ऑटो लिमिटेशन सिस्टीम ठेवली. आपण असंही विचारलं, मगाशी जजेसविषयी विचारलं, असं धरून चाला की सगळेच काय रामशास्त्री प्रभुणे नसतील. म्हणजे मला आता तोच प्रश्न विचारायचा हो, आपण होता. मगाशी विचारलंच, रामशास्त्री प्रभुणेसारखे सगळे नसतील, पण माझा 47 वर्षाचा अनुभव आहे. हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टाचे न्यायमूर्ती दर अबोव ऑल अत्यंत उच्च दर्जाचं त्यांचं काम असतं, अत्यंत निष्पक्ष असतं. पण तरीही समजा भविष्यात एखाद्या न्यायमूर्तीने चुकीचं काम केलं किंवा करायचं ठरवलं, तर मग काय करायचं, तर ते पण सांगून ठेवलंय. बघा किती विद्वान होती गॅलेक्सी ऑफ द कॉन्स्टिट्यूशन मेकर्स, त्यांनी त्यात घालून ठेवलंय, एखाद्या हायकोर्ट किंवा सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तीने घटनेविरोधी काही कृत्य केलं तर त्यांची सुद्धा चौकशी करता येते आणि त्यांना काढून टाकता येतं. हे सुद्धा आपल्या घटनेत लिहिलंय. म्हणजे भारतीय राज्यघटना अशी साधीसुधी नाही. मी जे मगाशी अमृत मंथन ते म्हणालो ना, ते अमृत मंथन आहे. जसं बघा आपला इतिहास काय सांगतो, देवानी आणि दानवांनी सगळ्या समुद्राचं, हिमालयाचा हे केले, रवी केली, शेषाचं दोरी केली, समुद्र घुसळला आणि अमृत बाहेर काढलं. तसा हा अमृत ग्रंथ आहे, नष्ट न होणारा अमृत ग्रंथ आहे. परंतु हा अमृत ग्रंथ निर्माण करत असताना हे सगळं झाल्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एकदा असे उद्वेगानं म्हणाले, मला असं वाटतं 1953 सालची गोष्ट आहे, ते असं एकदा म्हणाले, मला असं वाटतं मी अत्यंत कष्टाने केलेली ही राज्यघटना जाळून टाकावी. स्वतः आंबेडकर
ज्यांनी इतके वर्ष घालवले, इतके कष्ट केले, पानभर डिग्री असलेला माणूस, महामानव, त्यांनीच उद्योगाने एकदा सांगितलं की मला ही राज्यघटना जाळून टाकावीशी वाटते. व त्यांना 1955 साली ते कायदा मंत्री असताना राज्यसभेत एकाने विचारलं, एका खासदाराने, म्हणजे आंबेडकर सर, यू आर सो ग्रेट पर्सन, तुम्ही इतकं काम केलंय, आम्ही तुमची जाणीव ठेवतो, तुम्ही का बरं असं म्हटलं असाल? आणि ते म्हणाले की मी ते म्हणालो ते माझ्या उद्वेगापोटीच म्हणालो, हे खरं आहे, माझं तसं म्हणायचा उद्देश नव्हता, पण असं का म्हणालो ते पण आज सांगून टाकतो, तुम्ही मला संधी दिलीत. वी इंटेंडेड टू हॅव द टेम्पल ऑफ डेमोक्रेसी, बट अलास डेव्हिल हॅज कम इन ऑक्युपाईड द टेम्पल. म्हणजे काय, तर आम्हाला लोकशाहीचं देऊळ बांधायचं होतं, तिथं त्या देवालयामध्ये देवाची स्थापना करायची होती, पण काय करणार, त्या देवळामध्ये आधीच हैवान येऊन बसलाय, मी काय करणार? कोण हैवान, कोण तो राक्षस, कोण येऊन बसला? तर त्यांना थोडक्यात त्या ज्या 51 ते 55 दरम्यान निवडणुका झालेल्या होत्या, त्या निवडणुकाच्या द्वारे आता इथून पुढे चांगल्या माणसाला निवडून येणं कसं अवघड आहे असं आंबेडकरांना तेव्हा कळालं. आणि म्हणून त्यांनी अशी कॉमेंट केली होती की इथून पुढे ठीक होणार नाही. आपल्याला माझा हा मुद्दा संपाच्या अगोदर सांगायला आवडेल, तेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, त्यांचे हिंदू स्त्रियांना मालमत्तेत अधिकार मिळावा, हिंदू स्त्रियांना सुलभ जीवन मिळावं, स्टेटस आणि त्यांना पत निर्माण व्हावी, संरक्षण मिळावं, यासाठी बौद्ध झालेले आंबेडकर हिंदू स्त्रियांच्यासाठी भांडत होते. आणि ते इतके भांडले की जेव्हा नेहरूचं त्यांचं त्या विषयावर पटलं नाही, त्यांनी तो राजीनामा सरळ फेकून दिला. त्यांनी सांगितलं की मला नको तुमचं कायदा मंत्रीपद. मगाशी मी सांगितलं, साधा नगरसेवक, आमदार, खासदार एवढं होण्यासाठी किती आटापिटा करतात, आणि स्वतःकडे असलेलं इतकं मोलाचं केंद्रीय कायदे मंत्रीपद त्या माणसाने हिंदू स्त्रियांच्या भल्यासाठी सोडून दिलं. याच्यापेक्षा काय त्याग असला पाहिजे? आणि मी म्हणून सांगतोय, असे नागरिक आहेत, असे जजेस आहेत, असे राज्यकर्ते आहेत की आपल्याला ही जी भीती आहे ना घटनेची, काय मोडतोड होईल का, काय होणार नाही. आणि शेवटी तर आपल्याला माहिती आहे, सगळ्यापेक्षा ज्येष्ठ कोण आहे तर मतदार राजा आहे. बघेल तेव्हा बघेल, नाही तर भल्यानं तो घरी पाठवेल. आपली ही आपण नेहमी पाहतोच. त्यामुळे ही भीती अनाठायी आहे. मात्र मगाशी आपण आंबेडकरांच्या विषयी मला विचारत होता, ही जी घटना समिती होती ना, ह्या घटना समितीचं आणखी एक वैशिष्ट्य होतं. अमेरिकेसारख्या श्रीमंत देशाची राज्यघटना लिहिली ना, तेव्हा त्याच्यात एकही भगिनी नव्हती, एकही स्त्रीला त्यांनी अधिकार दिला नव्हता. पण आपली घटना समिती होताना 15 स्त्रिया होत्या, मुस्लिम पण होत्या आणि दलित पण होत्या. एक दलित भगिनी होत्या देवी, आणि त्यांनी असं एक वाक्य केलेलं आहे, याच्याविषयी म्हटलंय, कोणाच्या विषयी? आंबेडकरांच्या विषयी. ते असं म्हणतात, वेलायुधन त्यांचं नाव होतं. त्या म्हणतात, जसं आपल्याला भगवद्गीतेच्या पानापानातून श्रीकृष्ण दिसतात. बघा, आपण भगवद्गीता वाचतो, कोणाविषयी आहे? श्रीकृष्ण ओवाच. श्रीकृष्ण सगळं सांगतायत, म्हणजे पानापानात आपल्याला कोण दिसतं तर श्रीकृष्ण दिसतात. तसं त्या भगिनी म्हणतात, ह्या भारताच्या राज्यघटनेच्या पानापानात आपल्याला कोण दिसतं तर डॉक्टर B.R. आंबेडकर दिसतात. अशा प्रकारची ही भारतीय राज्यघटना आहे. म्हणजे सहजासहजी कोणतीही गोष्ट निघणार नाही, परंतु प्रत्येक गोष्टीचं सोल्युशन दिलंय. मी मगाशी म्हणाल ना, ही पिढ्यानपिढ्या चालणारी गोष्ट आहे. ही शतक हजारो शरकत मिलियन भीती अनाठाई. त्याचं कारण सांगतो. कारण ही राज्यघटना कोणासाठी आहे? लोकांच्या हितासाठी. पण आपल्याला असं कोणी म्हणेल किंवा राज्यकर्ते उद्या एखादं म्हणतील, अरे मग गरजा बदलल्या की कायदा बदलला पाहिजे ना. उद्या गरजा बदलल्या लोकांच्या 100 वर्षांनी, तर कायदा बदलला पाहिजे. बदला ना, पण त्या गरजा कशा असल्या पाहिजेत? चौकटच्या बाहेर जायचं नाही. पण जर का बेसिक गरजा असतील तर ह्या घटनेतच सांगून ठेवलंय. आणि ते बघा, मॅजिक आपण गेल्या 2 वर्षाखाली पाहिलं, 2019ला पाहिलं. आर्टिकल 370 होतं. काय होतं आर्टिकल 370? जम्मू अँड काश्मीरला स्पेशल स्टेटस देऊन ठेवलं होतं, विशेष दर्जा दिला होता, तो काढून टाकला. फार घटना तज्ज्ञांना, माझ्या सकट अनेक लोकांना वाटत होतं, अभ्यासकांना किंवा विद्यार्थ्यांना वाटत होतं, अरे हे करणं फार अवघड आहे. कारण त्याच्यात शेवटची एक कळ घालून ठेवलेली होती. त्या 370 आर्टिकलच्या शेवटच्या कलमामध्ये, पोट कलम 3 मध्ये शेवटी म्हटलं होतं, राष्ट्रपती हे रद्द करू शकतात, पण त्यासाठी त्यांना जम्मू अँड काश्मीरच्या घटना समितीने सल्ला दिला पाहिजे. आता जम्मू अँड काश्मीरची घटना 51ला लिहायला सुरू झालं, 56ला लिहून झाली, घटना समिती संपली. आता तिथं घटना समिती आहे का? नाही. मग एक कॉन्स्टिट्युशनल पेज झाला, घटनात्मक पेज प्रसंग झाला, घटना समितीच नाही, मग राष्ट्रपती कसे नष्ट करतील? पण तरीही घटना लिहिणाऱ्यांनी अत्यंत विचारपूर्वक घटना लिहिलेली होती आणि याचं उत्तर पण त्याच्यातच लिहिलेलं होतं.
परंतु ते करण्यासाठी खूप असे विद्वान विचाराची गरज होती आणि खरोखरच ह्या सरकारने अत्यंत सुंदरपणे त्याचा विचार केला आणि सुंदर पद्धतीनं ते कलम 370 मर्यादेपर्यंत हटवून टाकलं. घटनेत सगळ्या गोष्टी आहेत. म्हणजे आता एक प्रोपगंडा जो होतो की मनुस्मृतीचा कायदा येईल, मनुस्मृती लागेल आणि हे संविधान जाईल, हा जो राजकीय प्रोपगंडा केला जातो ते फक्त एक राजकीय टीकाटिप्पणीपुरतंच मर्यादित आहे. नक्कीच. कारण माझ्या आता शालेय अभ्यासक्रमामध्ये आता जस्ट 2-3 दिवसापूर्वी झालेलं आंदोलन बघा तुम्ही होय. महाराष्ट्रामध्ये, होय. तर त्या अनुषंगानं खरं तर आहे की शालेय अभ्यासक्रमामध्ये मनुस्मृतीचे काही श्लोक आले, त्यामुळं ते आंदोलन झालं होतं. माझा त्या विषयात जरी आपल्या ह्या घटनेशी तो मर्यादित संबंधित नसला, परंतु मी त्याच्यावर पण विश्लेषण नक्कीच करायला मला आवडेल, कारण तो ज्वलंत प्रश्न आता आहे की घटना त्या मनुस्मृतीचं किंवा त्यातले काही श्लोक हे सिलेबसमध्ये आणावेत का नाही आणावेत. माझं स्वतःचं मत आहे अशा प्रकारचे जे श्लोक असतील हे खरं पाहता सिलेबसमध्ये आणू नयेत. त्याचं कारण असं आहे की ते आणण्यामागे तुमचा हेतू काय आहे ते तपासलं पाहिजे. जर का त्यामध्ये कोणत्याही धर्माचा प्रोपगंडा करायचा हेतू नसेल आणि विशाल व्यापक समाजहित असेल, आणायला काही हरकत नाही. मग आता पहिलं सुप्रीम कोर्ट काय यार्डस्टिक लावणार, तुम्ही घातलं ना अभ्यासक्रमात, काय हरकत नाही, पण याच्यानं काय व्यापक हेतू आहे ते सांगा. जर व्यापक हेतू नसेल तर मग ज्यांना ते काढावं लागेल. मग ते रद्द होईल. म्हणजे तिथे मोठी यार्डस्टिक आहे. ते जसं बघा, म्हणजे ते उदाहरण इतकंसं चांगलं नाही, परंतु जर का एखादा सिंह किंवा वाघ फार मोठ्याने डरकाळी ओढायला लागला, पण नुसतं तो त्यांचा जो मुख्य असतो रिंग मास्टर, ते नुसतं ते हातात घेतलं की तो आत जाऊन बसतो. तसं सुप्रीम कोर्ट आहे. सुप्रीम कोर्टाकडे कलम 13 आणि कलम 32 याच्या आधारे हे जे अधिकार दिलेले आहेत ना, घटनेच्या घटनाकर्त्यांनी हेतू पुरस्सर त्यांना अधिकार दिलेले आहेत. मात्र हे करताना सर्वोच्च न्यायालय बघा अनेक वेळा म्हणत असतं याच्यात आम्ही हस्तक्षेप करणार नाही. काही नागरिकांना आश्चर्य वाटतं, एवढं बलवान, जगातलं सगळ्यात बलवान सुप्रीम कोर्ट भारताचं आहे. इतकं सगळ्यात जगातल्या बलवान सुप्रीम कोर्ट, अमेरिकेच्या सुप्रीम कोर्टापेक्षा सुद्धा जास्त अधिकार आपल्या सुप्रीम कोर्टाला आहेत. तरी ते कधी कधी म्हणतात आम्ही नाही याच्यात नाही पाहणार, हे आमचं काम नव्हे. का बरं? कारण ते असं म्हणतायत की जिथे जिथं गव्हर्नमेंटला अधिकार आहेत तिथं आम्ही आम्ही नाही हस्तक्षेप करणार. म्हणजे याच अनुषंगानं एक शेवटचा प्रश्न विचारतो मी, की जे नागरिकांमध्ये याच्या संदर्भामध्ये मतांतर आहेत किंवा शंका आहेत, त्यांना असं वाटतं की सरकार हे सर्वोच्च न्यायालयाला मॅनेज करते आणि त्या अनुषंगानं कायद्यामधले बदल होत आहेत किंवा ह्या सगळ्या घटना पुढे रेटून नेल्या जातात. याविषयी तुम्हाला सांगतो, ही जी चर्चा होते ना, ही अप्रस्तुत आहे, गैर आहे. त्याचं कारण म्हणजे मी आमच्या न्यायसंस्थेची बाजू घेतो असं नाही, पण भारताची न्यायसंस्था जगात उजवी आहे. जर का आपण अमेरिकन सुप्रीम कोर्ट किंवा जगभरातल्या सगळ्या न्यायालयांची जर का आपण भारताच्या न्यायालयाची तुलना केली ना, विशेष करून हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टाची, तर तुम्हाला सांगतो दे आर ॲट पार अँड अबोव्ह ऑल. त्यांच्याविषयी अशी प्रवाद हे कोणीतरी काढलेले हे अपवाद असतात, कोणीतरी काढलेली अफवा असते, त्याला काहीही अर्थ नसतो. जेव्हा आपण पाहतो अशा प्रकारच्या अफवा केव्हा होतात, जेव्हा काही करता येत नाही, मग अशा अफवा उठवल्या जातात. अशा प्रकारे कोणतेही न्यायमूर्ती अशा प्रकारचे त्याला बाधित होत नसतात किंवा त्याच्याद्वारे ते जनहिताच्या विरुद्ध असे कोणतेही निकाल देत नसतात. सर, बराच वेळ दिलाय तुम्ही आणि संविधान धोक्यात खरंच आहे का याविषयीचं तुमचं विश्लेषण मला वाटतं आमचे जे प्रेक्षक आहेत त्यांचे जे बऱ्याच प्रश्न त्यांच्या मनामध्ये आहेत त्याची उत्तरं त्यांना मिळालेली असतील. आपण वेळ दिलात त्याबद्दल धन्यवाद. हे होते सुधाकर आव्हाड सर, जे कायद्यामध्ये वकिली म्हणून अनेक वर्ष काम करतायत आणि अनेक या कलमांचा अभ्यास करत करत त्यांच्याकडे विद्यार्थी घडलेले आहेत. अनेक विद्यार्थी हायकोर्टामध्ये जज आहेत, अनेक ठिकाणी जज आहेत आणि वकील म्हणूनही अतिशय प्रतिथेश म्हणून काम करत आहेत. त्यांनी त्यांच्या अनुभवानुसार, अभ्यासानुसार संविधान खरंच धोक्यात आहे का याचं विश्लेषण केलेलं आहे आणि आपले जे प्रश्न आहेत त्याची उत्तरही आपल्याला मिळाली असतील. आता आपल्याला संविधान खरंच बदलेल का ही जी भीती वाटते, त्याविषयी नेमकं आता हे सगळं विश्लेषण ऐकून तुम्हाला काय वाटतं ते व्हिडिओच्या खालील कमेंट बॉक्समध्ये आपण जरूर लिहा आणि फेसबुक, इंस्टाग्राम, यूट्यूब या ठिकाणी फॉर द पीपल न्यूज चॅनलला आपण सबस्क्राईब करा, फॉलो करा, लाईक करा. धन्यवाद.